तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर एक प्रॉब्लेम झाला आमच्या घरात. माझी मोठी मुलगी आणि ती खूप आजारी पडली. दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरने गोळ्या ते दिलं, पण तरी पण काय फरक पडला नाही. दोघं तिघांना मी फोन केला, आईला केला, वडिलांना केला, भावाला केला, पण त्याच्यावर काय उपाय नाही सांगितला त्यांनी. काय असं कर तसं कर सांगितलं, पण काही फरक नाही पडला अजून काही तिला. आणि 3-4 दिवस झालं ते दुखणं तिच्या महागाचे अजून. आणि 2 कवा झालं बघा. हे शुक्रवारी त्यांनी मी कामाला जाताना त्यांनी आईस्क्रीम खाल्ली होती. आणि त्यानंतर शनिवारमध्ये गेला आणि रविवारी संध्याकाळपासून तिला पूर्ण असं डोकं दुखा लागलं. असं ही साईज पूर्ण सुजली आणि ही साईज पण सुजली. पण डॉक्टर म्हणले गालफुगी झाली. मग मला पण वाटलं गालफुगी झालं असेल. मग मी ते आपले चिकट टेप आणलं लावायला. डॉक्टरने गोळ्या दिल्या तरी फरक पडला नाही. तर मग असंच एक जणांनी सांगितलं की अद्रकचा रस लावा. मग अद्रकचा रस पण लावला, पण अजून काय फरक पडला नाही. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. देऊ उभं राहा, बघून दे बाबू. दाखव. लय परेशान झाले हो काय. बघा कसं. तर एक मिनिट तुम्हाला दाखवतो. मी दाखव देऊ, गाल दाखव. हे बघा कसं सुजलंय, पूर्ण सुजलंय. हे लय आईस्क्रीम त्याशी हे खाल्लं होतं, गोळा खाल्ला होता. पण काय उपाय जर असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला. हे गळा पण सुजलाय आणि पूर्ण हे दुखालंय, हे पूर्ण दुखा लागले. हे दवाखाना पण चालू आहे, अजून गोळ्या संपल्या नाही अजून. आणि हे आमची शेरू बाबूशा, आमचा बाबूशा. दुखत होता मी बरे झाले. हे आमचा बाबूशा. एकदा माझं दुखलं, एकदा हिचं दुखलं. तुला काय झालं? झालं ना सगळं गाण फुगा. आमच्या शेरूला पण गाल फुगा झालता. असा टम झालता, टम. पप्पा मी काय करू काय करू असं करीत होती. बिल्ला. तर मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काय उपाय करू, घरगुती काय उपाय असेल तर. दवाखाना चालूच आहे आपला अजून, गोळ्या औषधं चालूच अजून. चला मित्रांनो, बाय.